ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। जम्मूतील बीएसएफने मोठी कारवाई केली आहे, त्याची ही दृश्य आहेत। सियालकोट हा भाग आहे जिल्ह्यातील लुणी या भागात। सियालकोटच्या लुणी या भागात दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। भारत पाकिस्तान सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमेवर काल रात्री मोठा संघर्ष झाला आणि बीएसएफच्या जवानांनी केलेली ही कारवाई आहे। 9 मे 2025 रोजी रात्री 9 वाजल्यापासून पाकिस्तानने जम्मू सेक्टरमध्ये बीएसएफच्या पोस्टवरती विनाकारण गोळीबार सुरू केला आणि मग बीएसएफच्या जवानांनी दिलेलं हे उत्तर आहे। पूर्ण लॉन्चपॅडच उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्याला चोख उत्तर दिलेलं आहे। भारतीय सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बीएसएफने तीव्र असं प्रत्युत्तर देत पाकिस्तान रेंजर्सच्या पोस्ट आणि मालमत्तेचं मोठं नुकसान केलं। त्याचा हा व्हिडिओ समोर आलाय, एक्सक्लुझिव्हली आपण बघतोय। विशेष म्हणजे अखनूरच्या समोर असलेल्या सियालकोट जिल्ह्यातल्या लुणी या परिसरात पाकिस्तानने उभारलेला दहशतवादी लॉन्च पॅड बीएसएफच्या जवानांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केला। लॉन्च पॅड उद्ध्वस्त केला की काय होतं हे आत्ताच आपल्याला चाफेकर सर सांगत होते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारूया। प्रशांत, बीएसएफने मोठी कारवाई केली आहे आणि त्यांचा एक लॉन्च पॅड उद्ध्वस्त करण्यात आलाय, काय सांगाल? बरोबर आहे सुवर्णा, जर बघितलं जम्मू काश्मीरमधील जम्मू सेक्टरमधील बीएसएफची ही मोठी कारवाई आहे। सियालकोट जिल्ह्यातील लुणी भागात जो दहशतवादी लॉन्चपॅड खडकून पाकिस्तानी लष्करनी दहशतवादी उभारला होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहे। काल रात्री 9च्या वाजल्यापासून पाकिस्तानकडून जम्मू सेक्टरमध्ये जोरदार बीएसएफच्या पोस्टवर विनाकारण गोळीबार केला जात होता आणि त्याच्या माध्यमातून काही घुसखोरांना भारतीय हद्दीत पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्याला तीव्र प्रवृत्ती दिला आणि पाकिस्तानच्या रेंजर्सचे पोस्ट जे आहे आणि मालमत्तेचं मोठं नुकसान देखील केलेलं आहे। अखनूरच्या समोर असलेल्या सियालकोट जिल्ह्यातील लुणी परिसरामध्ये हा जो दहशतवाद्यांचा लॉन्च पॅड उभारला होता तो बीएसएफने संपूर्ण उद्ध्वस्त केला आहे, निस्तनाबूत केला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे, बीएसएफने स्पष्ट त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलेलं आहे की भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आमचा हा निर्धार अबाधित राहील असंही स्पष्टपणे बीएसएफच्या जम्मूच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय। आणि भविष्यात कोणत्याही दहशतवादी घुसखोरीला प्रयत्नाला आम्ही हाणून पाडू आणि अशा प्रकारचे लॉन्च पॅड आम्ही नष्ट करून त्या संपूर्ण प्रक्रियेला मोठा झटका देऊ असं देखील बीएसएफच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय। याचा अर्थ असा होतो की आता पाकिस्तानचं कंबरड मोडलं जात आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद प्रशांत, आपण माहिती दिली त्याबद्दल। चाफेकर सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। चाफेकर सर, तुम्ही बघितलं असेल दृश्य, आतापर्यंतचे अपडेट तर आपण घेत होतो। याच संदर्भात आपण आता बोलणार आहोत। निवृत्त एअर वाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आपल्या सोबत आता जोडले गेलेत। सर, गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आतापर्यंतचे अपडेट असे आहेत की दोन्ही बाजूंनी तर ड्रोन सोडले जात आहेत, ते पाडले जात आहेत भारताकडनं, हे तर सुरूच आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतानं थेट आता मुळावरती असा घाव घातलाय की पाकिस्तानचे 2 लॉन्च पॅड उद्ध्वस्त केलेत, नष्ट केलेत। लॉन्च पॅडवरनं नेमकं काय केलं जातं, किती महत्त्वाचे असतात लॉन्च पॅड सैन्यासाठी? लॉन्च पॅड हे आता युद्ध जे चाललंय तुम्ही बघताय जसं ते बेसिकली ड्रोन्स आणि मिसाईल्स याच्यावरचंच युद्ध चाललेलं आहे। तर ड्रोन्स आणि मिसाईल्स जर तुम्हाला हवेत सोडायचे असतील, मिसाईल एस्पेशली, तर तुम्हाला ते लॉन्च पॅडवरनंच सोडवावे लागतात। त्यामुळे लॉन्च पॅडचं महत्त्व आत्ताच्या युद्धात जास्त आहे, कारण जर लॉन्च पॅड नष्ट झाले तर त्या ठिकाणाहून तुम्हाला मिसाईल्स जागता येणार नाही आणि लॉन्च पॅड हे तितक्या लवकर नवीन उभारता येत नाही, बनवता येत नाही। त्यामुळे त्या ठिकाणाहून मग मिसाईल जागण्याची जी तुमची शक्ती आहे ती कमी होते। असं म्हणून या लॉन्च पॅडवर जे हल्ले होतात ते त्यासाठी महत्त्वाचे असतात, कारण त्यांची जी शत्रू राष्ट्राची जी शक्ती आहे किंवा कॅपॅसिटी आहे मिसाईल लॉन्च करण्याची ती तुम्ही संपुष्टात आणतात। जसं एअर डिफेन्स सिस्टमच्या रडारवर तुम्ही हमले केल्यावर तिथली एअर डिफेन्स सिस्टम तुमच्या ड्रोन्स आणि विमानांना पकडू शकत नाही, त्यातलीच ही गोष्ट आहे। बरोबर, जर लॉन्च पॅड जर तुम्ही तोडले तर ते मग मिसाईल तुमच्यावर डागू शकत नाही, त्यामुळे लॉन्च पॅडचं महत्त्व जास्त आहे। चाफेकर सर, बघायला मिळतंय काल रात्री सुद्धा आणि आज रात्री सुद्धा पाकिस्तानकडून ड्रोन पाठवले जात आहेत
आणि आता काही पाकिस्तानला धरबंद उरलेला नाहीये, नागरी वस्त्यांना सुद्धा लक्ष केलं जात आहे, याला काय म्हणायचं? अगतिकता सर्वात प्रथम आपण तेच म्हणू शकतो, अगतिकता. आणि आता त्यांच्याजवळ ड्रोन्स आणि मिसाईलचे साठा सुद्धा कमी कमी होत चाललाय आणि संपुष्टाकडे तो हळूहळू सरकतोय. त्यामुळे अगतिक होऊन आणि अगतिकता एकदा आली की विचार करायची शक्ती, विचार करायची बुद्धी आणि कमी कमी होत जाते. आणि एका राष्ट्राचं असं होणं हे खरोखर दुर्दैव आहे, पण ही मनुष्य स्थिती आहे. आत्ता जी वस्तुस्थिती आपण पाहतोय ते मनुष्याला जर तुम्ही सगळीकडून कोंडी केली तर त्याची रिॲक्शन ही अशीच असते. आणि पाकिस्तानची कोंडी तुम्हाला कल्पना आहेच, आंतरिक कलह, आर्थिक डबघाई, लष्कर डिमॉरलाइज आणि भारताकडनं सततचा दबाव. त्यामुळे आता आणि विसरलोच मी की जनता, त्यांची सामान्य जनता सुद्धा त्यांना प्रश्नावर प्रश्न विचारते. त्यामुळे जनतेला काहीतरी दाखवायचं की काहीतरी आम्ही करतोय, आम्ही ॲटलिस्ट ट्राय करतोय, याच्यासाठी ही अंधाधुंदपणा आपल्याला दिसतोय. आणि ते मिसाईल्स आणि ड्रोन्स अंधाधुंदपणे आपल्यावर डागतायत. त्याच्यावर काही प्लॅनिंग, युद्धनीती अशी काही मला दिसत नाही. नक्की सर, तुम्ही म्हणालात अगतिकता, त्याच्याबरोबर एक शब्द मी फक्त ॲड करेन की थोडीशी चरफड होते आहे, काही करता येत नाहीये आणि करून सुद्धा दाखवायचं अशी परिस्थिती. सर, तुमच्याशी अधिक बोलायचं आहे, पण एक मोठी बातमी येते. तर ही मोठी बातमी अशी आहे की गुरदासपूर जिल्ह्यातील राजू बेला छिशरा या गावामध्ये पहाटे 4:45च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. गावातल्या एका रिकाम्या शेतामध्ये 40 फूट लांब खड्डा पडलेला आहे आणि 15 फूट तो खोल आहे. हा तयार झालेला खड्डा बघितल्यावर खरोखर नागरिक जमा झाले आणि त्यांच्यात भीती निर्माण झालेली आहे. या स्फोटाची भीषणता इतकी होती की 3 ते 4 किलोमीटर परिसरातल्या नागरिकांच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत श्वेता. आणि त्यामुळे साहजिक आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एकतर इतका मोठा खड्डा तयार झाला, नेमकं इथं पडलं काय, हा खड्डा तयार कसा झाला हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. आणि त्यामुळे लोक सुद्धा, बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी आहे. त्यामुळे याचे रोज चमत्कारिक काही बघायला मिळत आहे लोकांना, त्यामुळे लोक भयभीत झालेत. आकडे नागरी वस्तीला लक्ष करायला लागलेले आहेत. खरं तर पाकिस्तानकडून नागरी वस्तीला लक्ष केलं जात आहे. राजौरीमध्ये पाककडून हल्ला झालेला आहे. यात राजौरीतील नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. गंभीर बातमी. तर मेंढरच्या केरी कांगडा या गावामध्ये मुंशी खान यांची पत्नी रशिदाबी यांचा या गोळीबारामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. मेंढरमधील महिलेचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे. या घडीची महत्त्वाची बातमी आणि संतापजनक सुद्धा बातमी. पुन्हा जाऊयात आपण चाफेकर सरांकडे. सर, सध्या तर हा ड्रोन हल्ला सुरू आहे. बरं, ड्रोन शेकडोंच्या संख्येनं ड्रोन फेकण्यात आलेत पाकिस्तानकडून आपल्याकडे. या ड्रोनमध्ये नेमकं भरलेलं काय असतं, म्हणजे काय कॅरी करत असतात हे ड्रोन, वजन किती असतं त्यांचं, आणि जर हा ड्रोन एखाद्या ठिकाणी पडला, कारण आपले अनेक जण जखमी झालेत, आपण तो हवेत नष्ट केला ही वेगळी गोष्ट, मात्र जर पडला तर काय होऊ शकतं? ड्रोन हे वेगवेगळ्या आकारांचे, वेगवेगळ्या वजनाचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतात. प्रकारचे म्हणजे समोर इंजिन असणारे, हेलिकॉप्टर सारखे असणारे, असे ड्रोनचे अनेक प्रकार आहे. ड्रोन अगदी हाताच्या तळहातावर मावेल एवढ्यापासून तर एका छोट्या विमानापर्यंत इतके मोठे सुद्धा ड्रोन्स असतात. जसं जसं ड्रोनचा साईज वाढत जातो किंवा त्याचा आकार मोठा होत जातो तसं तसं त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढत जाते. म्हणजे ते दारुगोळा जास्त घेऊन जाऊ शकतात. ड्रोन हे फक्त दारुगोळ्याने हमला करण्यासाठीच वापरत नाही, तर ड्रोन इंटेलिजन्स गॅदरिंग साठी सुद्धा वापरल्या जातं. म्हणजे त्या ड्रोन्सवर कॅमेरा फिट केला जातो आणि ते आपल्या इथे पाठवले जातात. त्यांनी काय होतं, ड्रोन निघाल्यामुळे एअर डिफेन्स सिस्टम ॲक्टिवेट होते आणि शिवाय त्याच्यावर बसवलेल्या कॅमेरामुळे सुद्धा त्यांना थोडं चित्रीकरण करता येतं. म्हणून कोणताही ड्रोन, त्याच्यावर दारुगोळा असो, त्याच्यावर कॅमेरे असो, किंवा तो छोटा असो किंवा मोठा असो, हा पाडून टाकणे हाच सर्वोत्तम उपाय असतो आणि तेच आपण आत्तापर्यंत करतोय.
त्यामुळे ड्रोन प्रकारात विविधता असते आणि त्याच्या विविध कार्यासाठी उपयोग होतो. पण ते ड्रोन हवेत असताना आपल्याला ही कल्पना येऊ शकत नाही की शत्रू राष्ट्रांनी त्याच्यावर काय बसवलं आहे, कशासाठी ते उपयोग करतायत. आपल्याला फक्त ड्रोनचा एक ब्लिप रडारवर दिसतो, त्यामुळे त्याच्यापासून हे कळत नाही की ते काय कॅरी करताय. पण साधारणतः मी जे सांगितली माहिती तुम्हाला दिली ते कॅरी होतं. सर्व्हलन्ससाठी कधी कधी कॅमेरे कॅरी होतात किंवा दारुगोळा कॅरी होतो. काही ड्रोन म्हणजे कामाकाजीसारखे असतात, म्हणजे दारुगोळ्यासकट ते टार्गेटवर जाऊन पडतात, स्वतःही नष्ट होतात आणि त्या टार्गेटलाही नष्ट करतात. काही दारुगोळा फेकतात आणि ते परत सुद्धा जाऊ शकतात. तर असे अनेक प्रकार ड्रोनमध्ये आहेत. त्यातले विविध प्रकार सगळे देश यूज करतात. पण पाकिस्तानजवळ फक्त टर्कीचे जे ड्रोन्स आहेत ते सर्वात जास्त आहे. त्यामुळे त्याची शक्ती काय आहे, त्याची कॅरिंग कॅपॅसिटी काय आहे, त्याचं विध्वंसक शक्ती किती आहे, या सगळ्या गोष्टी भारताला माहिती असतील आधीपासूनच, इंटेलिजन्स त्याचं असेल. त्यामुळे आपण ते डिटेक्शन करण्यात आणि त्यांचा संहार करण्यात यश प्राप्त करतो आहे असं मला वाटतं. नक्की. चाफेकर सर, एका बाजूला ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले पाककडून सुरू आहेत. सीमा भागामध्ये जी काही नागरी वस्ती आहे त्या नागरी वस्तीमध्ये रोज काहीतरी भीतीचं वातावरण आहे, गोंधळाचं आणि धावपळीचं वातावरण आहे. अशा वेळेला म्हणजे अशी जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळेला सीमा भागातल्या नागरिकांकडून काय वागलं, म्हणजे कशा पद्धतीने वागलं गेलं पाहिजे जेणेकरून तिन्ही दलांच्या प्रमुखांना त्याची मदत होऊ शकेल, निदान त्यांची काळजी तरी करावी लागणार नाही किंवा त्यांना स्थलांतरित करणं हा एक मोठा पाठ राहणार नाही. अगदी जे सीमारेषेला चिकटून लोक आहेत त्यांचं स्थलांतर करावंच लागतं आणि ऑलरेडी ते झालेलं आहे. आता थोडं आतमध्ये जे लोक आहेत त्यांना हे मॉक ड्रिल बद्दल जे आपण बोलत होतो आणि त्याचे काही लोक त्याची टर उडवत होती, मॉकरी करत होते, त्यांना आता चांगलं याचं उत्तर मिळेल की मॉक ड्रिल किती महत्वाची होती. एक्झॅक्टली. आणि अशी मॉक ड्रिल साधारणतः बॉर्डर एरियात बरेचदा होते आणि यावेळी नशिबाने ती 2-3 दिवस आधीच झाली आहे. त्यामुळे त्यांच्या मनात सगळं ते फ्रेश असेल. तर सिव्हिल एजन्सीज त्यांना असे जर हमले होत असेल तर काय काय करायचं ते त्या प्रिकॉशन सांगतात. बेसिकली सुरक्षित जागी राहायचं, बाहेर उगाच निघायचं नाही. आवाज ऐकला, मिसाईल जात आहे असं दिसलं तर त्या जागेपासून दूर व्हायचं. रात्रीच्या वेळी ब्लॅकआउट अंमलात आणायचा आणि सायरन झालं की सुरक्षित जागी जायचं. असे मुख्य गोष्टी त्यांना सांगण्यात येतात. या ज्या सीमारेषेजवळ गावं किंवा सिटीज किंवा खेडी आहेत तिथे मोठ्या बिल्डिंग नसल्याने हे करणं तसं सोपं पडतं. कारण छोट्या बिल्डिंग आहे, सुरक्षित जागा, काहींनी बंकर सुद्धा खोदलेले असतात आपल्या शेतात, तर ते त्या बंकर्समध्ये जाऊन सुरक्षित बसतात. तर ही सगळं ट्रेनिंग सिव्हिल एजन्सी त्यांना देते आणि त्याप्रमाणे ते वागतात. आणि सीमा जवळचे जे हे लोक असतात त्यांना या गोष्टींचा अनुभव असतो. तिथले जी वडीलधारी मंडळी आहे त्यांनी पहिले या गोष्टी पाहिलेल्या असतात. त्यामुळे जुन्या लोकांकडून नव्या लोकांना याचं प्रशिक्षण, शिक्षण आणि त्याची प्रॅक्टिस सतत केली जाते. आणि त्यामुळेच थोडा पॅनिक होणं साहजिक आहे. परंतु काय करायचं, कुठली गोष्ट आली, ड्रोन आलं तर काय करायचं, त्याची माहिती कोणाला द्यायची, मिसाईल आलं तर काय करायचं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यांना असतो आणि माहिती पण असतेच. नक्की. सर, आत्ताची म्हणजे सकाळपर्यंतची घडामोड अशी होती की पाकिस्तानकडनं 2 लढाऊ विमानं पाठवण्यात आली होती. याच्या आधी 3 का 4 विमानं आपण त्यांची पाडलेली होती. आता पुन्हा 2 लढाऊ विमानं पाठवली आणि ती सुद्धा भारतानं पाडलेली आहेत. काय त्यामागचा उद्देश असावा? आपण पहिलेच याबद्दल बोलो की आता एक डेस्परेट सिच्युएशन तयार झालेली आहे पाकिस्तानसाठी. ते ग्राउंड हल्ला पण करतायत. आता तुम्ही जे दृश्य दाखवत होते राजौरी साईडला, त्या तिथे त्यांनी तो हमला सुरू केलाय. सिव्हिलियन्सवर त्यांचा हमला सुरू आहे.
ड्रोन्सनी सुरू आहे, मिसाईल्सनी सुरू आहे आणि आता त्यांनी 2 विमानं पाठवली आणि ती पाडण्यात आली. तर ही अगतिकता आता जास्त वाढत जाईल, जास्त दिसत जाईल. जेव्हा ज्योत विझत असते ना तेव्हा ती थोडी फडफडते, तशीच ही गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि जर तुम्ही पाहिलं, आपण याच्या आधी बोलत होतो की सीमारेषेच्या जवळच्या लोकांनी काय करावं, तर तुमच्या व्हिडिओमधनं तुम्ही पाहिलं जे मी सांगत होतो तेच होत आहे. त्या लोकांना प्रशिक्षण चांगलं असतं, तिथे सरकारने बंकर्स बनवलेले असतात, तर सायरन झाल्याबरोबर ते लोक बंकरमध्ये जातात. म्हणजे लष्कर जे जे गोष्टी प्रिकॉशन घेते युद्धाच्या दरम्यान, ते सर्व प्रिकॉशन्स सीमारेषेजवळ राहणाऱ्या लोकांना सुद्धा शिकवण्यात येतात आणि सरकारी बंकर्स बनलेले आहेत आणि त्याच्यात ते जाऊन बसतात, म्हणजे त्यांना क्षती कमी पोहोचते. हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्ताननी जर मिसाईल्स आणि ड्रोन पाठवले आणि त्यांना आपण पाडलं तरी त्याचं जे डेब्री असते, म्हणजे त्याचं जे सगळं नुकसान झाल्यावर जे त्याच्यातलं लोखंड काही इतर वस्तू खाली पडतात त्याने सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणून या नागरिकांनी ही प्रिकॉशन घ्यायची असते. म्हणून ते बंकर्समध्ये सायरन वाजल्याबरोबर बंकर्समध्ये जातात आणि जेव्हा शांतता प्रस्थापित होते परत आपल्या कामाला लागतात. त्यामुळे सीमावर्ती प्रदेशात ही ट्रेनिंग फार उत्तम असतं, हे माझ्या माहितीत होतंच म्हणून मी सांगत होतो. पण यावेळी शहरातल्या लोकांनाही थोडी ती माहिती मिळावी म्हणून आपण मॉकड्रिल केली होती आणि ती किती महत्वाची आहे आता सगळ्यांना कळेल. जे लोक त्याचा हास्यावारी उडवत होते ते आता सिरियस होतील आणि थोडं यात लक्ष देतील असं मला वाटतं. अगदी. चाफेकर सर, जसं आता श्वेता तुम्हाला विचारत होती की लढाऊ विमानं पाठवली गेली, म्हणजे काल रात्री ही लढाऊ विमानं पाठवली, आजही लढाऊ विमानं पाठवली आणि त्यात मी एक गोष्ट अजून ॲड करेन की जी स्थानिकांची म्हणजे प्रवासासाठी जी विमानं असतील त्याचा सुद्धा आज वापर झालाय पाककडून असं कळत आहे. काय सांगाल त्याविषयी? असं जर असेल तर जरा ती आश्चर्याची गोष्ट आहे, कारण असं इतकी अगतिकता तेव्हाच दाखवतं कोणतंही वायुदल की साधे पॅसेंजर एअरक्राफ्ट यूज करण्याचं ते तेव्हाच दाखवतात जेव्हा त्यांचे सगळे लढाऊ विमानं संपलेले असतात किंवा ते अवेलेबल नसतात किंवा कमी झालेले असतात. तर जर असं झालेलं असेल आता तर त्यांची स्थिती जी आपण म्हणतो आहे की 48 तास चालू शकतील, तर ते आता होणार हे निदर्शनास येत आहे असं मला वाटतं. बिलकुल सर, आपण या विषयावरती बोलूयातच, काही अपडेट सुद्धा घेणार आहोतच. मात्र अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. सुरू ठेवूयाच, मात्र एक मोठी बातमी जी येते ती आधी बघूयात. पाकिस्तानकडनं भारताच्या RS पुरा आणि अर्निया या ठिकाणी जोरदार गोळीबार करण्यात आला. वस्त्यांना, नागरी वस्त्यांना पाकनं लक्ष्य केलेलं आहे. भारतानं सुद्धा या हल्ल्याला चोख उत्तर दिलेलं आहे. अर्निया जम्मू इथली ही दृश्य, काही नागरिक आपली आपबीती सांगतायत. गोळीबार कसा सुरू झाला, आम्ही आत्ता गोळीबाराचा कसा आवाज ऐकत होतो, स्फोटांचे सुद्धा आवाज ऐकू आलेले आहेत. त्यामुळे RS पुरा आणि अर्निया या भागामध्ये जोरदार गोळीबार आणि स्फोटांचे आवाज लोकांनी ऐकले. पाकिस्तान की तरफ से आरसपुरा और अरनिया सेक्टर में जो है देर रात से ही भारी गोलाबारी की जा रही है और भारतीय सेना भी जो है पाकिस्तान को मुंहतोड़ जवाब दे रही है. अगर आरसपुरा सेक्टर की बात की जाए तो आरसपुरा सेक्टर में जो है गोलाबारी के कारण जो है एक शख्स की जो है मौत हुई है और फिलहाल जो हमारी भारतीय सेना है वो भी इस वक्त जो है पाकिस्तान को मुंहतोड़ जवाब उसी की भाषा में दे रही है. और इस वक्त आप तस्वीरों में देख सकते हैं अरनिया सेक्टर में जो ग्रामीण है वो इस वक्त बंकर में बैठे हुए हैं, क्योंकि सुबह से ही लगातार जो पाकिस्तान है वो जो है हैवी शेलिंग कर रहा है, रिहायशी इलाकों को जो है वो निशाना बना रहा है और भारतीय सेना जो है उसका मुंहतोड़ जवाब दे रही है. कुछ ग्रामीण हैं, उनसे बातचीत करेंगे. सर, कब से पाकिस्तान जो है ये फायरिंग कर रहा है? देखिए, जब रात की फायरिंग हो रही है, लेकिन कोई कहे कि हम यहाँ आराम से बैठे थे, डर तो था, लेकिन सुबह से पाकिस्तान शुरू हुआ. 5 बजे के करीब हमारे एरिया में फायरिंग करने शुरू हुआ है, लेकिन हमारी भारतीय फौज ने भी मुंह तोड़ जवाब दिया. लेकिन लोग डरे हुए हैं और ये हम बंकर के अंदर हैं. एक बंकर और है जो गवर्नमेंट ने बना के दिया है, उधर लेडीज हैं, यहाँ मेल हैं. रात को 40-50 लोग यहाँ रहते हैं.
अगर अभी की बात की जाए, क्या अभी भी पूरे इलाके के लोग जो हैं बंकरों में हैं, कुछ लोग जो है कैंपों में भी गए हुए हैं? देखिए हर रोज लोग थोड़े बहुते आते हैं और शाम को जहाँ से मूव हो जाते हैं, कोई रिश्तेदारों को घर घर चले जाते हैं, जहाँ कोई बंकर्स हैं वहाँ सेफ हो जाते हैं। और कईयों लोगों ने सेल्फ कंस्ट्रक्ट किए हुए हैं सेल्फ जोन, जैसे यहाँ हम बैठे हैं ये भी हमने खुद बनाया हुआ है। ऐसे लोगों ने बनाया, वहाँ लोग अपने आप को एडजस्ट कर लेते हैं और कुछ लोग जो हैं वो कैंपों में चले गए हैं। क्या कहेंगे जिस तरह से पाकिस्तान लगातार रिहायशी इलाकों को निशाना बना रहा है और भारतीय सेना भी जो है पाकिस्तान को मुंहतोड़ जवाब उसी की भाषा में दे रही है? देखिए हमारे बॉर्डर के लोग इस 2014-15 से जब से फायरिंग हो रही है, हमारे लोग तंग आ चुके हैं, क्योंकि सोर्सेस ऑफ इनकम लॉक हो चुका है और बिजनेस सारा लॉक हो चुका है, कोई काम काज नहीं है। हमारे लोग चाहते हैं कि चाहे हमें महीना अंदर रहना पड़े, अब पाकिस्तान को ऐसा मुंह तोड़ जवाब दिया जाए ताकि दोबारा जो है हम लोग डिस्टर्ब ना हो, हमारा भारत डिस्टर्ब ना हो। देखा आपने किस तरह से ये सीमावर्ती क्षेत्र के लोग हैं, इनका यही कहना है कि पाकिस्तान को जो है अब एक बार जो है मुंह तोड़ जवाब जो है मिलना चाहिए, क्योंकि लगातार जो पाकिस्तान है वो लगातार रिहायशी इलाकों को, सिविलियन इलाकों को जो है लगातार टारगेट करके जो है भारी गोलाबारी कर रहा है। कुछ और लोग हैं, उनसे भी बातचीत करेंगे। क्या नाम है आपका? रमेश कुमार। रमेश जी, क्या कहेंगे, कब से आप बंकर में हैं? हम तो 3 दिन से इसी बैंकर में, जिस दिन से फायरिंग शुरू हो गई है, तो अभी रात के भी इधर ही हैं, कंटिन्यू इधर ही रह रहे हैं। 2 बैंक हैं, गवर्नमेंट का बना हुआ है, ये पर्सनल बनाया हुआ है, तो उधर लेडीज रह रही हैं, इधर जेंट्स रह रहे हैं। तो अभी फायरिंग सुबह से, रात को भी हो रही थी, अभी सुबह 5 बजे से ज्यादा तेज हो गई है। हमारी आर्मी भी कर रही है, उनकी आर्मी भी कर रही है। अभी क्या हुआ है, कैजुअलिटी कितनी हुई है, क्या हुआ है, उसका कोई पता नहीं है। तो क्या कहेंगे कि कैसा जवाब पाकिस्तान को इस बार मिलना चाहिए? पाकिस्तान को जवाब यही मिलना चाहिए, उसके ऊपर अभी डायरेक्ट अटैक होना चाहिए ताकि वो भागे और बार बार जो लोग 2014 से लेकर अभी तक परेशान है, वो परेशानी हमेशा के लिए खत्म हो जाए, है ना। अभी टैग तो बहुत जरूरी है इसके ऊपर। अभी देखो आरटी फायर हो रहा है, मार्टर फायर हो रहा है, हमारी एमएमजी फायर कर रही है। अभी देखो अभी हमारी मिसाइलें कहाँ से हो रही हैं, क्या हो रहा है, अभी एयर अटैक होता है, क्या होता है, लेकिन होना बहुत जरूरी है अभी इसके ऊपर। ठीक, साफ तौर पर सीमावर्ती क्षेत्र के लोग हैं, इनमें भी जो है काफी गुस्सा जो है वो देखने को मिल रहा है। इनका कहना है कि लगातार जो कायर पाकिस्तान है वो लगातार रिहायशी इलाकों को, सिविलियन लोगों के ऊपर जो है गोलाबारी करता है और भारतीय सेना जो है अब इसका मुंहतोड़ जवाब दे रही है। और इनका यही कहना है कि इस बार जो है पाकिस्तान को कड़ा जवाब मिलना चाहिए कि ताकि वो अगली बार ऐसी हरकत ना कर सके। न्यूज़ 18 नेटवर्क के लिए आरएसपुरा से दिनेश सुदन। अरनिया आरएसपुरा इथं बंकरमध्ये बसलेली लोक होती, त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। पाकचे ड्रोन भारतानं हवेतच उद्ध्वस्त केलेले आहेत। अमृतसरमधील पाकचे जे ड्रोन होते त्याचे व्हिडिओ आता समोर आलेत, ते आम्ही तुम्हाला दाखवतो। अमृतसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ड्रोन पाठवण्यात आले पाकिस्तानकडून, ते भारतानं हवेतच उद्ध्वस्त केले। असा हा व्हिडिओ आहे। आपल्याला हवेमध्ये फक्त जे काही लाईट्स दिसत आहेत ते पाकिस्तानचे ड्रोन कसे भारतानं नष्ट केले, त्यांना हवेतच कसं उद्ध्वस्त केलंय, बेचिराग केलंय, हे आपल्याला दिसतंय। काही लोक आहेत आसपास राहणारे, ते जे काही आसपास बघतायत ते आपल्या मोबाईलमध्ये असे व्हिडिओ कैद करतायत, ते आपल्यापर्यंत पोहोचलेत आणि पाकिस्तानचं ड्रोन हवेतच कसा उडवलाय आणि त्याचा कसा धुवा उडालाय हवेतच। अमृतसरमध्ये ही दृश्य आहेत। अमृतसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ड्रोन पाठवण्यात आले पाककडून, मात्र ते हवेतच उद्ध्वस्त करण्यात आले, त्याची दृश्य आपण बघतो आहोत। आपल्यासोबत सध्या चाफेकर सर